आज मी खूप 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 म्हणजे खूप खुश आहे, कारण मला पप्पा आत्ता अचानक बोलले की आपण जेजुरीला जाऊ. मला इतका आनंद झाला, मी म्हटलं चला पटापट रेडी व्हा, कारण माझी अशी इच्छा होती की नवीन वर्षाच्या एंडिंगला किंवा स्टार्टिंगला आपण असं म्हणजे जुन्या वर्षाच्या एंडिंगला आणि नवीन वर्षाच्या स्टार्टिंगला आपण असं कुठेतरी देवाला जाऊ. मी कालच त्यांना म्हटलं होते की आपण 1 तारखेला जेजुरीला जाऊ म्हणून. तर पप्पा बोलले मला सुट्टी भेटते नाही भेटते हे ते, आणि अचानक आत्ता त्यांना सुट्टी भेटली. म्हटलं चला पटकन चला. सो आजचा तुम्हाला जेजुरीचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मी आंघोळ नाही केली, मी आता पहिले आंघोळीला जाते. आत्ता वाजले 10. पहिलं आता आंघोळीला जाते, फ्रेश होते, जेवायचं आणि मग निघायचं जेजुरीला जायला. खूप आनंद झाला आहे मला, खूप. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे, मी हेअर वॉश पण केलं आहे. म्हटलं नको इकडे तिकडे हात लागतात आपले, कोण कसं आहे कोण कसं नाही आपल्याला माहीत नाही, म्हणून मी आंघोळ वगैरे केली आणि केस चांगली धुतली आहेत, टेन्शनच नको. आणि काय नाही, आता जेवायचं आहे. मम्मीचं जेवण झालं, मेथीची भाजी चपाती, हां एवढंच केलं आहे आणि हे खायचं आणि निघायचं. मला खरं सांगते इतका आनंद झाला मला, मी जेजुरीला चालले. मला असं आठवतं की मी 7-8 वर्षापूर्वी गेलेले जेजुरीला, हां असं काहीतरी आहे. आणि मी खूप मागे लागलेले आणि देवाचा फायनली बुलावा आला आणि आता मी चालले. आनंद खूप आनंद. गरम गरम मेथीची भाजी केली होती. ती मेथीची भाजी खायला घेतली, तेवढ्यात सावंत काका आले. मग काय, मी मस्तपैकी सावंत काकांसोबत गप्पा मारत मेथीची भाजी खायला सुरुवात केली. मला असं गरम गरम कुठलंही जेवण असेल ना तर खायला खूप भारी वाटतं, कारण म्हणजे आता रोज जॉबवर जाऊन ना मला नेहमी थंड जेवण खाण्याची सवय झाली आहे. पण ते जर गरम जेवण असेल तर 2 घास जरा जास्त जातात, असा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. आणि ते मला असं वाटतं की गरम जेवण सगळ्यांनाच आवडत असावं. हे म्हणजे मलाच आवडतं असं काही नाही आहे. आणि त्याच्यासोबत मी मस्तपैकी दूध घेतलं होतं पिण्यासाठी. सो आता मी रेडी झाले आहे आणि आता निघायचं आहे. जास्त काहीच नाही केलं आहे. फक्त काल मी झुडिओवरून एक लिपस्टिक आणली होती, जी दिसणारच नाही अशी आणली होती, म्हणजे एकदम स्किन कलरची, तर ती लावली आहे. आणि सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट पावडर, दॅट्स इट. मी याच्यापेक्षा जास्त कधीच काही लावत नाही. फक्त नेहमी माझी लिपस्टिक जरा डार्क असते, आज ती लिपस्टिकही डार्क नाही आहे. आणि आज मी असा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस अर्थात मी आत्ताच एक लग्न होतं त्या लग्नाला घातला होता, किंवा मी एक शॉर्ट व्हिडिओ केला आहे त्या शॉर्ट व्हिडिओला पण घातला होता. छान आहे, माझ्या पप्पांना खूप आवडला हा ड्रेस. सो आम्ही भर उन्हाचं जेजुरीला जायला निघालो. असं हायवेवर गेल्यावर मला व्हिडिओ काढायला खूप आवडतं. आणि मम्मी पप्पा मी सुहाणीची मम्मी आम्ही सगळे बसलेलो होतो. सुहाणीला व्हिडिओत यायला आवडत नाही म्हणून मी तिला व्हिडिओत घेत नाही आहे, पण अर्थात ती पण गाडीमध्ये आहे. असे भारी भारी डोंगर रस्ते पाहून अशी गावी जाण्याची फिलिंग येत होती. अर्थात जेजुरी माझ्या गावापासून 2च तास लांब आहे. मला असं वाटत होतं मी गावीच चालले, पण अर्थात मी देवाच्या पाया पडायला चालले होते. मी अहमदनगर जेजुरीला पाया पडायला आलो. पाहिलं तुम्ही, जेजुरीत एंटर केल्या मला हा गोंधळाचा आवाज ऐकू आला. आता याला गोंधळच म्हणावा लागेल, म्हणजे असं मला तरी वाटते की हा गोंधळच आहे. हे जेजुरीचं मुख्य प्रवेशद्वार. मला असं वाटत होतं कधी मी असं देवाच्या गाभाऱ्यात जाईल. इथे ना नवीन लग्न झालेले कपलसुद्धा पाया पडायला येतात. असं म्हणतात की नवऱ्याने नवरीला म्हणजे त्याच्या वाईफला 5 पायऱ्या तरी चढवायच्या असतात. मी म्हणजे ते व्हिडिओ त्यांचा असा जास्त मला कॅप्चर करता नाही आला, कारण आधी मला म्हाळसा देवी इथे काहीतरी म्हाळसेचंच मंदिर आहे असं मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी मला हेच नाव सांगितलं. मग त्यांनी असं चांगला मला भंडारा लावला. खूप भारी वाटतं असं भंडारा वगैरे लावलं, पण तो इतका जास्त लागला होता की माझ्या डोळ्यात जात होता. मी पप्पांना बोललं की पप्पा या माझ्यासोबत. पप्पा माझे बोलतात थांब गं बाई, टक्कल केले, मला टोपी वगैरे घालू दे. आणि नंतर पायऱ्या चढायला आम्ही प्रवेशद्वाराच्या पाया पडून पायऱ्या चढायला सुरुवात केली. खरं सांगते, उतरताना आपल्याला कधीच काहीच वाटत नाही, पण पायऱ्या चढताना इतकं जीवावर येतं ना, बापरे. मम्मी ताई सुहाणीची मम्मी असं लागोपाठ एक जण पायऱ्या चढत होते आणि मी बाजूचे सगळे असे मंदिरं वगैरे कॅप्चर करत बसले होते. ते बघा, नवऱ्याने कसं म्हणजे नवऱ्या मुलाने कसं नवरीला उचलून घेतलं आहे. असं 5 पायऱ्या तरी कमीत कमी चालायचं असतं. वरती आल्यावर जेजुरी बघा किती सुंदर दिसत आहे. आणि माझे पप्पा मला बोलतात की इशू माझा एक फोटो काढ गं, इशू मला पण व्हिडिओत घे गं. मी म्हटलं अहो पप्पा मी तुम्हाला घेते. इकडे बऱ्याच छोट्या छोट्या अशा वस्तू होत्या घेण्यासाठी, पण मी असं काही घेतलं नाही, कारण मग मला माहीत नाही ना ते टिकेल की नाही, आणि परत ते चेंज करण्यासाठी पण इतक्या लांब येणं पॉसिबल नाही आहे माझ्याच्याने. म्हणून मम्मी पप्पा सगळे मागे आहेत, फक्त मी आणि सुहाणीच पुढे आहे. इतका कंटाळा आला मला पायऱ्या चढून. पण जर थोडं जरी थांबलं ना
वाट लागेल. असं वाटतं पाणी प्यावं, पण पाणी पिलं की एका साईडला पोटात दुखेल, त्याच्यामुळे मी पाणी नाही पिले. कंटाळा आला. मम्मी पप्पा मागे पण दिसत नाही कुठं, पण जेजुरी आल्यावर भारीच वाटायला लागला. गाडी तर मला येता उलट्या पण झाल्या. हो, म्हणजे माझं हे नेहमीचंच आहे. कुठेही ट्रॅव्हल करायचं म्हटलं की मला आधीच धडकी भरते, कारण ना मला असं कुठलाही वळणावळणाचा रस्ता आला की मला उलट्या होणं हे कॉन्स्टंट थिंग आहे. लिटरली मी गावी जाताना मला असं टेन्शन येतं, म्हणजे मला आधी विचार करूनच मळमळ व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग मला उलट्या तर होतातच. त्यामुळे मी जी काही मेथीची भाजी खाल्ली होती ती सगळी पडून गेली होती आणि मला खूप भूक लागली होती, पण म्हटलं देवाचं दर्शन झाल्याशिवाय आता काहीही खायचं नाही आहे. नंतर आम्ही खाली नंदी देवाचं दर्शन घेतलं. वरती जेजुरीच्या आत एंटर करणार तेवढ्यात मी पाया पण पडून घेतलं की बाबा आपल्याकडे अशी पद्धत असं नाही आहे काही, हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर आहे. पण पाया पडले मी आणि नंतर वरती चढत होते. पण ह्या पायऱ्यांचं अंतर असं खूप जास्त, म्हणजे असं गॅप खूप होता, डिस्टन्स खूप होता त्याच्यामध्ये, म्हणून चालता जरा जास्त दम लागत होता. पण जेव्हा मी जेजुरीमध्ये पूर्ण असं म्हणजे मंदिराच्या याच्यात पूर्ण एंटर केलं, इतकं भारी आणि इतकं असं सार्थक झाल्यासारखं वाटलं. म्हणजे इतक्या मला जे काही उलट्या वगैरे झाल्या, मला काहीच नाही वाटलं त्या त्रासाचं. आणि नंतर पप्पांनी मग हे तेल घेतलं होतं आणि मला बोलत होते की आपण ते दिवा म्हणतात की दिवटी म्हणतात, दिवटी म्हणतात समथिंग, तर त्याच्यामध्ये टाकायचं असतं. तर मी म्हटलं हां ठीक आहे, चला टाकूया, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण जे काही असतील तिकडचे रिच्युअल्स ते फॉलो करायचे होते. नंतर नंदी बाप्पा होते इथे सुद्धा, जागोजागी नंदी बाप्पा तर असतातच, जिथे शंकराची पिंड असते तिथे तर असतातच. तर यांच्या कानात बोलायचं असतं, असं म्हणतात की यांच्या कानात बोलल्यावर आपण मागितलेली इच्छा पूर्ण होते, ती देवाजवळ लवकर पोचते, असं काहीतरी आहे. इतकी लाईन होती तुम्ही बघा. आणि माझे पप्पा मला सांगत होते की हा शॉट घे, ह्या शॉटमध्ये असं बोलते बघा. पप्पा इकडे मला सांगतात की असं बोल, तसं बोल. म्हटलं पप्पा नेक्स्ट टाईम ना मी स्क्रिप्ट तुमच्याकडूनच लिहून घेईल. तर मम्मी पप्पांना बोलत होती ॲक्च्युली की तुम्ही तिला स्क्रिप्ट लिहून द्या, हे द्या ते द्या, पण आता पटापट चला. हे जे नाचत होते ना, मला सुद्धा त्यांच्यासोबत नाचू वाटत होतं. पप्पा मला म्हणत होते की त्या बाबांच्या अंगात आलं आहे, म्हणजे अंगात वारं वगैरे येतं असं म्हणतात, म्हणजे देव येतो अंगात असं काहीतरी म्हणतात. आता त्याच्या मागचं काय स्टोरी आहे ते काही मला माहीत नाही. पण नंतर आम्ही लाईनीला लागलो. इथे लाईन कमी दिसते, पण पुढे जाऊन लाईन खूप आहे, त्यामुळे इथून पटापट चालता येत होतं. पण सुहाणीला ऑफकोर्स तोंड नाही दाखवायचं आहे, म्हणून मग मी तिला असं बॅकसाईड फक्त तिची घेत होते. त्याच्यानंतर आम्ही गाभाऱ्याच्या जवळ आलो. माझ्या पप्पांनी VIP तिकीट्स काढले होते, का तर पटकन दर्शन व्हावं. आम्हाला सेम डे रिटर्न मुंबईला जायचं होतं म्हणून. तिथे सारखे बोलत होते की मोबाईल काढू नका वगैरे, पण जसं मला जमलं तसं मी म्हणजे देवबाप्पाला थोडंसं कॅप्चर करण्याचं ट्राय केलं, कारण मोबाईल त्यांनी जप्त केला असता नाहीतर. पण त्यांनी नंतर इतका भंडारा लावला होता ना की बापरे, म्हणजे असं लिटरली बाहेर आल्यावर सगळ्यांच्या असं डोळ्यात जात होता. नंतर आम्ही भवानी मातेचं जे मंदिर होतं तिथे आम्ही पाया पडायला गेलो. गाभाऱ्याच्याच करेक्ट अपोजिट नाही म्हणजे बॅक साईडला आहे. आणि भवानी मातेच्या मंदिराच्या मागेच ही पाच शंकराच्या पिंडी असं आहे, एकाच पिंडीत 5 देव असं आहे, असं काहीतरी आहे. माझ्याकडून काही चुकत असेल तर आय एम सो सॉरी, पण तुम्ही मला जे म्हणायचं त्याच्या मागची भावना समजून घ्या. तिकडे मस्तपैकी अभिषेक चालू होता. त्याच्यानंतर ताईने देव आणले होते भेटीला, म्हणजेच आपले जे पूर्वजात आलेले टाक असतात, पिढीजात आलेले टाक असतात देवाचे, ते कुलदेवतेचे टाक ताई घेऊन आली होती. असं म्हणतात की जेजुरीला जाताना आपले पूर्व परंपरेत आलेले टाक जे आहेत ते घेऊन यायचे असतात देवांची भेटीगाठी करून द्यायला. मग ताईने इकडे भेट घालवून दिली आणि त्याच्यानंतर तळी भरायला सुरुवात केली. पण तळी भरता झाला एक मोठा चमत्कार. इकडे आला एक छोटासा कुत्रा, म्हणजे कुत्रा ॲक्च्युली याला खंडोबा असं म्हटलं जातं, जेजुरीमध्ये यांना खंडोबा असं म्हटलं जातं. तर माझे मम्मी पप्पा मला म्हणत होते की तू यांना व्हिडिओमध्ये घे वगैरे. म्हटलं हो मी घेते.
पण बघा ना तुम्ही, तो किती असं शांतपणे येऊन बसतोय. आणि याच्यानंतर तर आता तर मम्मी पप्पांजवळ होता, पण याच्यानंतर तर ताईच्या मागे जाऊन जोपर्यंत तळी भरून होत नाही ना तोपर्यंत जाऊन बसला होता. आणि नंतर आम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये आलो म्हणजे पाया पडायला. ते पण असं एकदम अपोजिटच आहे. असं जेजुरीला आलो तर खूप आनंद झालाय. माझी अशी इच्छा पूर्ण झाल्यासारखं झालं. मी 7-8 वर्ष झालं आले नव्हते, 7-8 की 4-5 असं काहीतरी होतं, पण फायनली आज आले. आणि आज आले तर आज सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे. आजच्या दिवशी जेजुरीला आलेलं चांगलं असतं. हा उदळा, जय मल्हार. माझे मम्मी पप्पा ताई मला बोलत होते की तू ना प्लीज, आम्ही जेव्हा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणू ना तेव्हा तू आम्हाला व्हिडिओमध्ये घे. मी म्हटलं हो हो घेते. आणि त्याच्यात आज सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा होता, त्याच्यामुळे आज देवाचं दर्शन चांगलं गाभाऱ्यात जाऊन खूप छान झालं. त्याच्यानंतर आम्ही पायऱ्या परत उतरायला घेतल्या. खरं सांगते, पण पायऱ्या उतरताना आपल्याला काहीच वाटत नाही, निदान मला तरी काहीच वाटत नाही. पण चढताना अशा धापा लागत होते ना, कारण त्यांच्यामध्ये डिस्टन्स खूप होतं, जे की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि इकडे नंतर जाता जाता आम्ही काहीतरी शॉपिंगसाठी बघत होतो, कारण सुहाणीने जो कुर्ता घातलेला होता, तुम्हाला दिसला असेल बॅक साईडने, हा जो कुर्ता आहे तसा मला कुर्ता हवा होता. आणि तिने तो 2 वर्षापूर्वी जेजुरीतच घेतला होता. तर मी तसं कापड शोधत होते, त्याला काहीतरी चोळीच्या खणाचं कापड असं काहीतरी म्हणतात, पण हे 350 रुपयाला ते देत होते. 350ला देत होते ते, पण मला जरा कॉस्टली वाटलं. का तर तिने काहीतरी 100ला असं काहीतरी घेतलं होतं. नंतर ही विठ्ठलाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. मला काकी आणि ते सांगत होते की जेव्हा पायी जायला लागतं पालखीमधून तेव्हा ती मूर्ती दिसते, मग ती तू व्हिडिओत घेतं. मी सगळं कॅप्चर करत करत चाललेच होते. त्याच्यानंतर बायका म्हटल्यावर आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. रस्त्याने येता येताच मूळचंद टेक्स्टाईल मार्केट हे एक शॉप होतं, ज्याचा मी शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी टाकला आहे. इकडे यांच्या साड्या खूप सुबक सुंदर वगैरे आहेत. मला खूप जास्त मला तर स्पेशली घागऱ्याचं कलेक्शन खूप आवडलं, कारण सध्या मी साडीत एवढी इंटरेस्टेड नाही आहे, पण घागऱ्यात मी खूप इंटरेस्टेड आहे. आणि मला हा जो घागरा होता तो खूप आवडला. मी इकडे म्हणजे मी जिथे राहते तिकडे विचारलं होतं, तेव्हा हा मला 4000ला सांगितलं होता, पण यांनी मला 2000लाच सांगितलं. नंतर आम्ही बिलिंग काउंटरवर गेलो. आणि इकडची स्टोरी ही होती की यांना माहीत नव्हतं मी यूट्यूबर आहे तर, आणि आमची अशी इच्छा होती की त्यांनी जे प्रिंटेड बिलामध्ये पण थोडेसे पैसे कमी करावे, पण ते करत नव्हते. तर मी त्यांना म्हटलं की दादा तुम्ही पैसे कमी करा, मी एक यूट्यूबर आहे. मग त्यांनी मला गणपती बाप्पाची मूर्ती अशी गिफ्ट वगैरे दिली. ते तर तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. नंतर आम्हाला खूप भूक लागली होती, जसं की मी सकाळी सांगितलं, म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी सकाळीच जेवले होते, त्याच्यानंतर मी काही जेवले नव्हते. आम्ही नंतर एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवलो, खूप छान आणि मस्त जेवण होतं. त्याच्यानंतर मी घरी आल्यावर ही गणपतीची मूर्ती बघत बसले, का तर हे यूट्यूबमधून मला मिळालेलं पहिलं गिफ्ट आहे. सो आता मी हा व्हिडिओ एंड करते. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.